राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR व आपल्या कराळे टिप ऑनलाईन चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज 6 जून व आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कुठे ढगाळ वातावरण तर कुठे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि काल सायंकाळी बहुतेक ठिकाणी एक तुरळक प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा सांगितलेल्या त्या ठिकाणी, जसे की परभणी जिल्ह्यात असेल किंवा नांदेड असेल, लातूर असेल, हिंगोली असेल, आपल्या मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी काल रात्री तुरळक प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. आज 6 जून, आज सायंकाळी सुद्धा काही भागामध्ये हा पाऊस होईल, परंतु हा पाऊस फार अल्प प्रमाणामध्ये राहणार आहे. आज हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग असेल त्या भागामध्ये सर्वसाधारण चांगला पडणार आहे. परंतु त्याचबरोबर उद्या 7 जूनला सर्वात जास्त पाऊस आणि चांगला पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रामध्येच पडणार आहे. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली या ठिकाणी, सांगली, विटा, कराड हा जो भाग आहे, या भागामध्ये उद्या 4च्या नंतर फार जोरदार पाऊस पडणार आहे. तसंच पुणे, नाशिक, निफाड, जेजुरी, अहिल्यानगर या भागामध्ये सायंकाळी 8 ते 9 च्या दरम्यान या पावसाला सर्वसाधारण हा पाऊस होऊ शकतो. 8 जूनला सकाळी 7:17 मृग नक्षत्राची सुरुवात होणार आहे आणि या मृग नक्षत्राच्या सुरुवातीला 8 तारखेला आपल्या राज्यामध्ये सर्वदूर फार हलकासा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी हा पडणारही नाही, पण त्यातल्या त्यात लातूर जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, या ठिकाणी सर्वसाधारण हा पाऊस 8 तारखेला संध्याकाळी 6च्या नंतर होऊ शकतो. 10 आणि 11 तारखेला मात्र जोरदार या पावसाची गती वाढणार आहे. तेव्हा या आठवड्यामध्ये जो काही पाऊस आहे हा फक्त पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. परंतु या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये फार तुरळक आणि कमी प्रमाणामध्ये हा पाऊस राहणार आहे. तेव्हा शेतीची जी काही मशागत आहे ती पूर्ण करून पेरणी योग्य शेती आणि तिफन ही आपली जी मागे सांगितल्याप्रमाणे 12 तारखेला तयार ठेवा, 13 तारखेला सोडण्याची आवश्यकता आहे. कारण लागवड 13 तारखेपर्यंत पूर्ण करून घ्या, कारण 13च्या नंतर आपल्याकडे फार जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ती सुरुवात 18 तारखेपर्यंत राहणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा व माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा, लाईक करा.